नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर विषय असा आहे या आपल्या चॅनलमध्ये. तर मित्रांनो, जसं की आपण राधा हे पुस्तक सध्या वाचत आहोत. या पुस्तकातील खूप सुंदर असा पॅराग्राफ मला वाचायला मिळाला, तर तोच मी तुमच्यासमोर आत्ता सादर करत आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करून ठेवा. तर सुरू करूयात. जे डोळे स्वप्न बघतात त्याच डोळ्यातून अश्रू बाहेर पडतात. ज्या वृक्षाला बहर येतो त्याच वृक्षाला कालांतराने काटेरी वृक्ष फांद्यांसह गलित गात्र व्हावं लागतं. ज्या संकुलात लहान मुलांची किलबिल ऐकू येते तेच संकुल त्या मुलांच्या जाण्यानंतर खिन्न आणि निशब्द होऊन एकांत सहन करतं. आनंदाची आणि दुःखाची अवस्था अशी एकमेकांवर अवलंबून असते. पालवी फुटलीच नाही तर उद्या झाडांची पानं गळणार नाहीत. मात्र पालवी फुटतेच, बीज अंकुरतच. आनंदाची उत्पत्ती दुःखाच्या शक्यतेला जन्म घालते. पण त्यामुळे आपण आनंद नाकारतो का? उद्या आनंदाचा अभाव झाला तर पराकुटीचं दुःख सहन करावं लागेल हे माहीत असूनही आपण जवळ आलेल्या आनंदाला दूर सारत नाही. कृष्णासारखा तेजस्वी आणि पराक्रमी मुलगा वृंदावनसारख्या लहान गावात फार काळ राहणार नाही हे माहीत असूनही राधेने कृष्णाच्या अस्तित्वालाच आपलंसं करण्याचा प्रयत्न करून परम आनंदाला प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. तो याच निसर्ग स्वभावामुळे. खूप सुंदर असा लेख आहे. तुम्हाला जर हा आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत वाचत राहा, निवांत राहा.